बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। दादर रेल्वे स्थानकावरील 80 वर्ष जुने हनुमानाचे मंदिर तुटणार नाही किंवा तोडलं जाणार नसल्याचं भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय। या संदर्भात कालच रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। आज त्यांचं अधिकृत स्पष्टीकरण देखील येणार असल्याचा दावा सोमय्या यांनी केलाय। मी आज संध्याकाळी 4 वाजता हनुमान मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे, नाटक करण्यासाठी जाणार नसल्याचं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली। दादर रेल्वे स्थानकावर असलेल्या हनुमान मंदिरावरून सुरू झालेला वाद आता चांगलाच पेटलाय। या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षावर टीका केली होती। त्यानंतर भाजपने देखील उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला होता। आता आमदार आदित्य ठाकरे हे हनुमान मंदिरात महाआरती करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे। यावरून आता भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर पलटवार केलाय। हनुमान चालीसा वाचणाऱ्या भक्तांना जेलमध्ये टाकणाऱ्या उद्धव ठाकरेंना आता हनुमानाच्या शरणी जावं लागतंय। त्यांनी मौलाना सज्जाद नोमानी उलेमा बोर्ड, मराठी मुस्लिम सेवा संघ, वोट जिहादचं शरण स्वीकारलंय। त्यांनी तिथंच राहावं अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। दादर येथील 80 वर्षापूर्वी रेल्वे स्टेशनवर हमालांनी मंदिर बांधलं होतं, तेव्हापासून कोणतीही अडचण आली नाही। हा मजुरांचा देव आहे। संध्याकाळी 4:30 ते 5 वाजता तिथं महाआरती होणार आहे। आदित्य ठाकरे आणि मी आणि स्थानिक आमदार महेश सावंत तसंच हजारो शिवसैनिक त्या ठिकाणी महाआरती करणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली। भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर हिंदू म्हणून त्यांनी देखील आरतीला यावं। त्यांच्या हातात आम्ही गदा आणि घंटा देऊ, मात्र त्यांना हिंदुत्व कळत नसल्याचा आरोप देखील राऊत यांनी केलाय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी महायुती सरकार सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षात मलाईदार खात्यांसाठी भांडण सुरू झाल्याचा आरोप केला। परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि त्यांच्या हातातील संविधानाची विटंबना झाली। काँग्रेसनं सरकारला या घटनेची तत्काळ दखल घेण्याची विनंती केली, पण हे सरकार मलाईदार खात्यांसाठी आपसातच भांडण करण्यात व्यस्त आहे असं ते म्हणाले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शनिवारी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला। त्यात त्यांनी परभणी इथं संविधानाच्या विटंबनेनंतर उसळलेल्या हिंसाचारावर भाष्य केलं। ते म्हणाले की सरकार लोकांनी विरोध केला की त्यांना बेदम मारते, मनुष्य हा जनावरांसारखा असं कृत्य परभणीत घडलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि त्यांच्या हातातील संविधानाच्या झालेल्या विटंबनेचा काँग्रेसनं सुरुवातीलाच निषेध केला। तसंच शासनाला या घटनेची तातडीनं दखल घेण्याची विनंती केली, पण त्यानंतरही तिघांच्या सरकारनं त्याकडे दुर्लक्ष केलं। हे सरकार मलाईदार खात्यांसाठी आपसातच भांडण करण्यात व्यस्त आहे। मलाईदार खातं कुणाला मिळतात यावर त्यांचं काम सुरू आहे। त्यांच्या निर्देशानुसारच पोलिसांनी आंबेडकरी अनुयायांवर लाठीमार केला। त्यामुळे या प्रकरणी परभणीच्या पोलीस अधीक्षकांसह जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नाना पटोले पुढे म्हणाले, सोमवारपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। त्यात परभणीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं जाईल। लोकांनी आपल्या हक्कांची मागणी केली तर त्यांना बेदम मारलं जाईल असा संदेश सरकारनं परभणीच्या घटनेवरून दिलाय। पण काँग्रेस या महाराष्ट्रात ही बेबंदशाही आणि हिटलरशाही अजिबात चालू देणार नाही, कारण हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। लोकसभेत संविधानावरील चर्चेचा शनिवारी दुसरा दिवस आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान आणि मनुस्मृतीची प्रत दाखवली। राहुल म्हणाले, मनुस्मृतीवर देश चालणार नाही। 1000 वर्षापूर्वी एकलव्याचा अंगठा ज्या प्रकारे कापला गेला होता, त्याचप्रमाणे आज देशातील केंद्र सरकार तरुण आणि गरिबांना त्रास देत आहे। किरेन रिजिजू यांनी शनिवारी चर्चेला सुरुवात केली। रिजिजू म्हणाले, काँग्रेस राजवटीत एका संरक्षण मंत्र्यानं विधान केलं होतं की त्याच मार्गानं चीन आपल्या देशात घुसू नये म्हणून युपीए सरकार सीमेवर रस्ते बनवत नाही। त्यांचं म्हणणंही रेकॉर्डवर आहे। दुसरीकडे द्रमुक खासदार ए राजा यांच्या भाषणावरून वाद निर्माण झाला होता। ए राजा यांनी आमच्या सरकारला गुंड म्हटलंय असा आरोप भाजपनं केला। हा असंसदीय शब्द आहे। यानंतर सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी उभं राहून आक्षेप घेतला। ए राजा यांनी माफी मागावी असं भाजप खासदार निशिकांत दुबे म्हणाले। यानंतर हा वादग्रस्त शब्द संसदेच्या रेकॉर्डमधून काढून टाकण्यात आला। आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान चर्चेवर आपले विचार मांडतील। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 13 डिसेंबर रोजी पहिल्या दिवशी चर्चेला सुरुवात केली। त्यांनी 1 तास 10 मिनिटं आपले विचार मांडले। त्यानंतर विरोधी पक्षातील प्रियांका गांधी यांनी त्यांच्या प्रत्येक विधानाला 31 मिनिटात उत्तर दिलं। खासदार म्हणून प्रियांका यांचं लोकसभेतील हे पहिलंच भाषण होतं। राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही तासांवर येऊन ठेपलाय। यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर इच्छुकांनी गर्दी केल्याचं दिसून येत आहे। भाजपसह शिवसेना नेते सीएम फडणवीसांची भेट घेत मंत्रिपदासाठी लॉबिंग करताना दिसून येत आहे। भाजपचे मराठवाड्यातील आमदार संतोष दानवे, संजय राठोड, राधाकृष्ण विखे पाटील, संजय शिरसाट, प्रकाश सोळंके, राहुल आवाडे हे फडणवीस यांना भेटण्यासाठी दाखल झालेत। यातील किती आमदारांना मंत्रिपद मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार उद्या नागपुरात होणार आहे। यासाठी संभाव्य मंत्र्यांना देवेंद्र फडणवीस फोन करणार आहेत। त्यामुळे आता कुणाकुणाला फोन येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान महायुतीत मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर एकमत न होऊ शकल्यानं विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। दीपक केसरकर आणि तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदेंनी 5 तास थांबून ही भेट न दिल्यानं या चर्चांनी जोर धरलाय।
यामुळे आता आपल्याला संधी मिळावी यासाठी अनेकांकडून फडणवीसांची भेट घेत लॉबिंग करण्याचा प्रयत्न होतोय। एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांची नावं अंतिम करून ती मुख्यमंत्री फडणवीस यांना कळवली असल्याची माहिती आहे, तर अजित पवार यांनी देखील आपल्या मंत्र्यांची यादी फायनल करत मुख्यमंत्री फडणवीसांना सोपवली आहे। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला 16 डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे, त्यामुळे आमदारांच्या सोयीसाठी मंत्रिमंडळ विस्तार मुंबईऐवजी नागपुरात आणि शनिवारऐवजी रविवारी केला जातोय। दुसरीकडे महायुती 2 सरकारमध्ये एकूण 34 ते 35 मंत्री असण्याची शक्यता आहे। त्यात भाजपला 23, शिवसेना शिंदे गटाला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 9 मंत्रिपदं मिळतील। त्यापैकी मंत्रिमंडळ विस्ताराच्या रविवारी पार पडणाऱ्या पहिल्या टप्प्यात भाजपच्या 17, शिवसेनेच्या 10, अजित पवार गटाच्या 7 आमदारांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची संधी मिळेल। विशेष म्हणजे यावेळी गृह आणि अर्थ खातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतःकडे ठेवणार असल्याचा दावाही सूत्रांनी केलाय। एकनाथ शिंदे सरकारकडे अर्थ खातं हे अजित पवार यांच्याकडे होतं, त्यामुळे यावेळी त्यांना या खात्यावर पाणी सोडावं लागणार असल्याची चर्चा आहे। भाजपकडून काही ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याऐवजी त्यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आहे। यात भाजपचे संकटमोचन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या गिरीश महाजन यांच्याकडे भाजपचं प्रदेशाध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे। दरम्यान रवींद्र चव्हाणांवर आगामी स्थानिक स्वराज्य संघटनांच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे। यातच मित्रपक्षाच्या काही आमदारांना मंत्रिमंडळात येण्यास भाजपचा आक्षेप आहे, त्यांनाही त्यांच्या पक्ष संघटनेत जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्र भाजपकडून गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावं यासाठी बरेच प्रयत्न झाले, पण केंद्रीय नेतृत्वानं त्यांच्यावर दुसरी मोठी जबाबदारी देण्याचं ठरवल्याची चर्चा आहे। राज्यात अधिकाधिक जिल्हा परिषद, महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व राहण्यासाठी भाजपनं नवीन रणनीती आखली आहे। त्यासाठी गिरीश महाजन यांना प्रामुख्यानं विचारात घेतलं जात आहे। भाजप नेते गिरीश महाजन यांनी अनेक राजकीय रणनीतींमध्येही त्यांनी मोलाची भूमिका बजावली। विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना भाजपच्या गळाला लावण्यातही ते यशस्वी ठरले। मग राधाकृष्ण विखे पाटील असो, हर्षवर्धन पाटील असो, महाजनांकडे एखादी जबाबदारी सोपवली की विजय निश्चित आहे अशी भाजपला खात्री असते। यामुळेच महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संघटनेत आपलं वर्चस्व राहावं म्हणून त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली जाऊ शकते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीचं सारथ्य केलेल्या एका महिला पोलिसाला अटक करण्यात आली आहे। तिच्यावर करणीच्या नावाखाली भोंदूबाबाच्या मदतीनं सुमारे 84 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे। तृप्ती संजय मुळीक असं आरोपी महिलेचं नाव आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार 2021 मध्ये सिंधुदुर्गच्या दौऱ्यावर गेले होते, तेव्हा तृप्तीनं त्यांच्या गाडीचं सारथ्य केलं होतं। एका महिलेनं उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीचं सारथ्य केल्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता, पण आता तिला पैशांच्या लबाडी प्रकरणी अटक करण्यात आली आहे। तृप्तीवर करणीच्या नावाखाली भोंदूबाबा दादा पाटील महाराज यांच्या मदतीनं कोल्हापूरच्या गंगावेश येथील सुभाष कुलकर्णी यांच्या घरातील दागिने, रोख रक्कम, साहित्य असं एकूण 84 लाख लुबाडल्याचा आरोप आहे। पोलिसांनी तिला अटक केली आहे। यासंबंधीच्या वृत्तानुसार तृप्ती मुळीकच्या मध्यस्थीतून तक्रारदार सुभाष कुलकर्णी यांच्या भावानं रत्नागिरी येथील दादा पाटील महाराज यांची त्यांच्याशी ओळख करून दिली। त्यानंतर सुभाष कुलकर्णी यांना रत्नागिरीत तृप्ती मुळीकच्या घरी नेण्यात आलं। तिथं त्यांना करणीतून मुक्त होण्यासाठीच्या वेगवेगळ्या पूजा आणि कर्मकांडाची माहिती देण्यात आली। त्यानंतर 9 जणांच्या टोळीनं गंगावेश येथील कुलकर्णी यांच्या घरी येऊन त्या वेगवेगळ्या पूजा केल्या होत्या। काळी जादू करणी काढण्यासाठी दादा महाराजांच्या टोळीतील प्रत्येक जण वेळोवेळी कुलकर्णी यांच्याकडे येत होता। तसंच त्यांच्या घरातील दागिने वास्तुदोष काढण्याच्या नावाखाली घेऊन जात होते। तृप्ती मुळीकनंही 20 ते 25 हजार रुपये त्यांच्याकडून स्वतःच्या खात्यावर घेतल्याचं तपासात निष्पन्न झालंय। मंत्रिमंडळाचं काय होईल हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांचं ते करत बसतील। मात्र राज्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार अशी घोषणा यांनी केली होती। त्यामुळे आम्ही आता शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची वाट पाहत असल्याचं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। महायुतीच्या जाहीरनाम्यात राज्य कर्जमुक्त करणार असल्याचा दावा त्यांनी केला होता। मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपुरात करा किंवा मुंबईत करा, मात्र तुम्हाला बहुमत दिलंय, त्यामुळे सोयाबीनला भाव कधी देणार, कापसाला भाव कधी देणार आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करणार याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलंय। आरोग्य विभागाचा राज्यात बट्ट्याबोळ झालाय, बोगस औषधं, बोगस खरेदी आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय। आता नवं सरकार किती स्वच्छ कारभार करतं ते आता आम्ही पाहणार असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। राज्यात चोरांचा सुळसुळाट झालाय, मात्र तुम्ही 100ची नोट खा किंवा 500ची नोट खा, किमान लोकांना मूलभूत गरजा आहेत त्या तरी पुरवा असं आवाहन देखील त्यांनी केलं। हिंगोलीमध्ये ओल्या बाळंतिणी शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ आली आहे, त्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्था आहे का असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला। हे सरकार केवळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी चाललंय का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। महाराष्ट्रातील जनतेला वाऱ्यावर सोडलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला। अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची घोषणा करण्याची अपेक्षा असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय। कापसाला 10,000 रुपये भाव द्या, सोयाबीनला किमान हमी भाव द्या अशी आमची मागणी असणार आहे। तसंच आरोग्य यंत्रणा जी विस्कळीत झाली आहे त्या यंत्रणाचा बट्ट्याबोळ झालाय, त्यामुळे मंत्र्यांसह सर्व दोषींवर कारवाई करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे।
राज्यातील स्थिती बिकट आहे. राज्याला आरोग्यमंत्री नाही, परिवहन मंत्री नाही, राज्यात रस्त्यावर खून पडतायत आणि असं असताना राज्याचा राजा हा उत्सवात मग्न असल्याचा आरोप उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. मात्र मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्याऐवजी भाजपनं ईव्हीएम मशीनची मिरवणूक काढावी आणि नागपूरमधील संघ मुख्यालयासमोर ईव्हीएमचं मोठं मंदिर उभारावं असा खोचक टोला देखील त्यांनी लगावला. विधानसभा निवडणुकीला महिना झाला तरी राज्यात अजूनही सरकार नाही. बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवत नसेल तर या राज्याचं काय होणार असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी कुणाला मंत्री करावं हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र 3 पक्षाचे लोकच एकमेकांच्या विरोधातील फायली आणून देणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय. इतकंच नाही तर अशा फायली आणून देण्याचं काम सुरू झालं असल्याचा दावा देखील राऊत यांनी केलाय. त्यामुळे नागपूर येथील अधिवेशनात एखादा स्फोट होऊ शकतो असा दावा देखील राऊत यांनी केलाय. या 3 तंगड्या एकमेकात अडकून महाराष्ट्राचं नुकसान होणार असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. अजित पवार हे सध्या स्वतः गडबडलेले दिसत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. हिंदुत्वाचा 7-12 भाजपच्या नावावर कुणी केला असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला. या लोकांना हिंदुत्व शिकवलं कोणी? भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा बोट धरून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मार्गावर आणलं. त्यामुळे त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची आवश्यकता नसल्याचं राऊत यांनी म्हटलंय. मुळात आमचं हिंदुत्व हे मतदानासाठी नाही तर हिंदुत्व आमचं जीवन असल्याचं राऊत यांनी म्हटलंय. हिंदुत्वासाठी कुदळ फावडं घेऊन निघण्याची वेळ आमच्यावर आलेली नाही. तर भाजपमध्ये हिंमत असेल तर त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्यावा अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे.